आहे की नाही? त्याच्यामुळं बाऱ्याच असतात, बाऱ्याच करतो मी. समोरचा कोण कोण असं नाही, किती माझ्या स्नेहाचे संबंध असले तरी मी कधी त्यांच्याकडनं बा तुझा काही पद गाणार नाही किंवा प्रश्न गाणार नाही. कधी आम्ही सेटलमेंट करून कधी बारी आयुष्यात केली नाही. करायची रडागडा. आणि म्हणून या ठिकाणी चांगले उत्तम गायक असलेले आमचे मंगेश दादा खरसाईकर आणि त्यांचे संपूर्ण परिवार या ठिकाणी आलेले आहेत बरं का. गाववाल्याचा आशीर्वाद पाठीकडे लागतो. ती सर्व मंडळी आहेत, त्यांचे मनापासून आभार. माझे राजादा पड्याळ आहेत, त्यांनी उत्तम साऊंडची व्यवस्था या ठिकाणी दिली, त्यांचं मनापासून आभार. सर्व आलेल्या सर्वांना मी जास्त वेळ घेत नाही, मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. रामबडे दादा तुमचे खास करून आभार मानतो. आणि एक विषय फक्त बोलायचं म्हणून या ठिकाणी सांगूच जातो, कारण का प्रत्येकाला उत्कंठ आहे. फेसबुक इंस्टा सगळीकडे व्हायरल होतंय ते सचिन बुवा महाकाळ बुवांचा सामना लवकरच रंगमंचावर होईल. हा, अर्ध्यांची इच्छा आहे, इकडे कुठं आवाज नाही आला, बरोबर ना? याचं कारणच असं आहे, कारण का मी रामचंद्र पंडित घराण्यातला आहे. राम एक पत्नी एक वचनी होता, तसा मीही एक पत्नी आहे की नाही? एक वचनी एक पत्नी आहे की नाही? हा, तो वारसा आजही लेडी जेंट्सला अलिप्त केला, आजही भिडतोय. कधी विचार केला नाही मी एकटा पडेल म्हणून. आणि मी रंगभूमीला मानतो, रंगभूमी दैवत आहे. मी कुठल्याही माझ्या कलाकाराला रंगभूमीवरती चप्पल घालून देत नाही, आजही तिचं व्रत जपतो. आणि रंगभूमी ही कलेपेक्षा मोठी आहे, माझ्यापेक्षा मी रंगभूमीला मानतो. आणि त्या रंगभूमीवरती घेतलेली शपथ आहे, आणि म्हणून मी ती मोडू शकत नाही. त्यामुळे तुमच्या जरी, आणि हे पाठवते कोण? आमच्या सचिन बुवांचेच फॅन. तो डबल कुठे गेला? कमेंट बाकीचे टाकले की हा घालून टाकतो. अरे भिडायचं ना, असं ह्याच्याकडनं भिडायचं, एकदम फुलियाम भिडायचं असं नाही. जेव्हा आमची पोरं बाहेर पडतील ना, पळता बोई थोडी करतील. त्यामुळे कमेंट टाकताना जपून कमेंट टाकत जा. आणि माझ्यासारखा आटासारखा माणूस नाही, कधी धंद्याला लावील ना सांगता येणार नाही. हा, बारी बारी करणार, पण ह्यानं पण सांग नाही. कमेंट कुणाची करावी, किती वर्ष कोण घासलंय ना, तर तेवढं घासा, त्याच्या बरोबरीनं व्हा, तेव्हा तुम्ही प्रत्येकाला बोला. त्याच्यामुळं सचिन बुवा आमच्या मंडळात आले, त्यांचं मी आवर्जून स्वागत केलेलं आहे. त्यांना भरभरून शुभेच्छा देतो. त्यांची वाटचाल इथे या ठिकाणी रंगत, तर त्यांचा उदय होऊ दे. आणखीन मनापासून बोलतो, असं नाही आल्या म्हणून वरवर बोलायचं असं नाही. त्यांचा चांगलाच या ठिकाणी उदय होऊ नये, त्यांना मनासारख्या त्यांच्या बाऱ्या त्यांना मनासारखा भेटू दे, एक प्रार्थना करतो रंगदेवतेजवळ. आणि त्याच्यामुळं माझी कधी बारी कधी होणार नाही. हा माणूस एक कली आहे एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे विषय तो संपुष्टात गेलेला आहे एवढं लक्षात ठेवायचं. आणि उगाच जर कोण कमेंट टाकेल आणि माझ्या तावडीला गावलं, फोन नंबर विचारला की यांची फाटते. कशाला टाकता? आपली जर अवकात नाही भिडायची ना, तर कमेंट पण करू नका. हा, लई येणे डोक्यात आहे तुम्ही. माझ्या पहिल्या बाऱ्या बघितलं नाही अजून, ही कालची पोरं तुम्ही. हा, त्यामुळे आवर्जून सांगतो मी, आज मी या ठिकाणी सांगतोय तुम्हाला. बरं राहू दे, आपण बारीकडे वळूया. सर्वांच्या या ठिकाणी शुभाशीर्वाद.